महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। अहिल्यानगरच्या अकोल्यात रंधा धबधब्यावरून एक तरुण पडल्याचं सध्या समजतंय। रंधा धबधब्यावरून प्रवरा नदीत कोसळून तरुण वाचलाय। रंधा धबधब्यावरून पडल्यानंतर पुढे खोल दरीत जाण्याआधीच हा तरुण पोहत बाहेर पडला। हे दृश्य आपण बघू शकतोय। तो तरुण नेमका कशा प्रकारे पोहत बाहेर पडला त्या दरम्यानची ही दृश्य आहेत। रंधा धबधब्यावरून प्रवरा नदीत कोसळून हा तरुण बालबाल बसवलाय। हे दृश्य आपण बघू शकतो। हा तरुण जेव्हा पडलेला होता त्यानंतर त्याने पोहत पोहत हा प्रवास केला आणि या नदीतून त्यानं आपल्याला स्वतःला वाचवलेला आहे। त्या दरम्यानची दृश्य अहिल्यानगरच्या अकोल्यात रंधा धबधब्यावरून हा तरुण पडलेला होता आणि याच घटनेविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, गौरी, तसं बघितलं तर भंडारदरा परिसर हा पर्यटनासाठी प्रसिद्ध परिसर आहे आणि त्यात सध्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे। भंडारदरा धरणातून जे आहे प्रवरा नदीत पाणी सोडलेलं आहे आणि त्यानंतरचा जो प्रसिद्ध असा रंधा धबधबा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। नेहमी या ठिकाणी पाणी येतं म्हणून शासनाने त्या ठिकाणी उंच असे मचान बनवलेले आहेत, पूल पण बनवलेले आहेत। मात्र काल अचानक त्या ठिकाणी एक जो तरुण आहे तो या पाण्यात पडल्याचं तिथे आलेल्या पर्यटकांच्या लक्षात आलं। अनेक पर्यटकांनी त्याचं शूटिंगही केलं। मात्र तो पर्यटक जो आहे तो सुदैवाने त्या ठिकाणून पोहून बाहेर पडल्याचा आहे। प्रवाह मोठा होता। जर काही क्षणाचा जर विलंब झाला असता तर हा जो तरुण आहे रंधा धबधब्यातून खाली पडला असता। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगड आणि पाणी होतं, त्याला कदाचित जीव गमवावा लागला असता। मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचल्याचं दिसून आलंय। नक्कीच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। Thank you.